नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपण एका विशिष्ट सणाची प्रतीक्षा करत आहोत, ती म्हणजे मकर संक्रांत. 2025मध्ये मकर संक्रांत कधी आहे? यंदा संक्रांतीचे आगमन कशावर होत आहे? ती कोणत्या वाहनावर बसली आहे? तिचे वस्त्र आणि दिशा कोणती आहे? शुभ मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हिंदू संस्कृतीनुसार मकर संक्रांत मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी आहे. पौष महिन्यात ही तिथी आहे. पुष्य नक्षत्राचा पण योगायोग आहे. त्यामुळे यंदा मकर संक्रांतीचे महत्त्व वाढलेले आहे. आणखीन विशिष्ट गोष्ट म्हणजे अवघे 19 वर्षानंतर योगायोग, पुष्यांची संक्रांती व आकाश लाल होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतानुसार विकास कार्य आणि खरेदी विक्रीच्या प्रगती होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. यंदाचं वर्ष हे मंगळाचे वर्ष आहे. 2025मध्ये मंगळवारी दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडत असते. मात्र नेहमी हा सण 15 जानेवारी रोजी केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. ही सांगितल्याप्रमाणे 14 जानेवारी रोजी म्हणजेच शाके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54ला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान कार्याचे शुभ मुहूर्त सकाळी 8:54 ते सायंकाळी 4:54 पर्यंत आहे. 7 तासांचा हा पवित्र काळ असेल. यावेळीच मकर संक्रांतीला वाहन सिंह असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे व तिच्या हातात गदा आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वार 9 व नक्षत्र 9 असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे. आधी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांती दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी होत आहे. संक्रांतीचा आदला दिवस हा महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा केला जातो. यंदा भोगी सोमवारी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी आहे. तसेच संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. यंदा किंक्रांत बुधवारी दिनांक 15 जानेवारी रोजी आहे. भोगीच्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी केली जाते. ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी केली जाते. महाराष्ट्रात स्त्रिया मकर संक्रांतीला आवर्जून काळी साडी नेसतात. संक्रांतीत तिळाचे फार महत्त्व आहे. मकर संक्रांती दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. तर 2025ची मकर संक्रांत कधी आहे, तिचे आगमन, वाहन, वस्त्र, दिशा, शुभ मुहूर्त याच्यावर आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाचे व मकर संक्रांतीचे शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.